आज अमरावतीमध्ये माननीय रवी राणाजी, माननीय नवनीत राणाजी यांचं अभिनंदन करण्याकरता मी आलो आहे। ऑपरेशन सिंदूर समर्पित विदर्भातली सर्वात मोठी दहीहंडी आणि हा यशस्वी प्रयत्न देशाच्या सैनिकांना समर्पित करणारा माननीय पंतप्रधान मोदीजी यांच्या धाडसाला पुढे नेणारा हा दहीहंडीचा उपक्रम माननीय नवनीत राणाजी, रवी राणाजी यांनी केला। आज 50,000च्या वर युवा पिढी, युवा वर्ग या दहीहंडीच्या कार्यक्रमाला उपस्थित आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत। खरं तर आज अमरावतीमध्ये चांदूर आणि तिवसामध्ये प्रचंड पाऊस झाला। या 3 दिवसामध्ये प्रचंड मोठं शेतकऱ्याचं नुकसान झालं। त्याचं सर्वेक्षण करून प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये त्या सर्वेक्षणाचा रिपोर्ट तयार करून त्या ग्रामपंचायतला दाखवून आम्ही या ठिकाणी या सर्व शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देण्याचा आज निर्णय आपण केला। खरं तर आज निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना लोकशाही विरोधी, संविधान विरोधी त्यांचं जी वागणूक आहे राहुल गांधीची, खरं तर निवडणूक आयोगाने संपूर्ण खोडून काढलेला आहे। लोकशाही विरोधी, संविधान विरोधी वागणूक राहुल गांधींनी करू नये असंही निवडणूक आयोगाने सांगितलं। कारण निवडणुकीच्या सारख्या पावित्र्य असलेल्या निवडणूक आयोगाला ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाच्या पावित्र्यावर शिंतोळे उडवण्याचं काम राहुल गांधी करतात आहे, यावर निवडणूक आयोगाने आज आपलं उत्तर दिलं आहे। खरं तर राहुल गांधी यांनी आपल्या काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्राच्या नेत्यांनाच विचारलं पाहिजे की निवडणुकीमध्ये 1 लाख बूथवर आपले प्रतिनिधी, काँग्रेसचे प्रतिनिधी तुमचे होते, त्यांनी कुठलंही ऑब्जेक्शन घेतलं नाही, मतदार यादीवर ऑब्जेक्शन घेतलं नाही, निवडणुकीच्या दिवशी ऑब्जेक्शन घेतलं नाही, निवडणुकीची मतदार मशीन जी आहे ती सील करताना ऑब्जेक्शन घेतलं नाही। मात्र निवडणुकीच्या नंतर या ठिकाणी पवित्र निवडणूक आयोगावर तुम्ही त्या ठिकाणी संशय व्यक्त करता आहे। ज्या वेळी तुम्ही जिंकता तेव्हा मशीन चांगली, ज्या वेळी राहुल गांधी जिंकतात तेव्हा निवडणुकीची मतदार यादी बरोबर आहे, आणि जेव्हा ते हारतात तेव्हा मतदार यादी चूक असतं आणि त्या ठिकाणी मशीन बंद असतं किंवा मशीन खराब असतं। आता बिहारच्या निवडणूक आहे, महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक आहे। माझं खुलं आव्हान राहुल गांधीला आहे, देशाची पूर्ण काँग्रेस पार्टी महाराष्ट्रामध्ये कामाला लावा। आता ज्या मतदार याद्या येणार आहे त्या मतदार याद्यासुद्धा विधानसभेच्या निवडणुकीच्या आधारावर असणार आहे। प्रत्येक प्रभागामध्ये, प्रत्येक वार्डामध्ये, जिल्हा परिषदच्या गटामध्ये ही मतदार यादी प्रकाशित होणार आहे। आत्ताही ऑब्जेक्शन घेण्याची वेळ गेलेली नाही। आत्ताही तुम्ही ऑब्जेक्शन घ्या,